नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 24 ऑगस्ट 2021. संध्याकाळचे 7:26 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया मार्केटमध्ये काय चालू आहे. टोटल क्रिप्टो करन्सीज आहेत 11,380. एक्सचेंजेस आहेत 397. मार्केट कॅप थोडंसं कमी झालंय, पण तरी पण अजून $2 ट्रिलियन आहे. $2.097 ट्रिलियन. 24 तासांचा व्हॉल्यूम आहे 112.194 बिलियन. बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे 43.6% आणि इथिरियमचा आहे 18.2%. टोटल मार्केट कॅप $2.1 ट्रिलियन आणि जवळजवळ 3% मार्केट कालपेक्षा थोडं खाली आलेलं आहे. आपण टॉप 10 क्रिप्टो करन्सीज चेक करूया. पहिल्या नंबरवरती बिटकॉइन $48,594 3.09% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 4.82% वाढलाय 7 दिवसांमध्ये. सेकंड रँकला इथिरियम $3252 2.66% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 0.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. तिसऱ्या नंबरवरती कार्डॅनो $3.25 $2.77 3.44% वाढलाय 24 कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 33.34% वाढलाय 7 दिवसांमध्ये. BNB म्हणजे बायनान्स कॉइन आता आहे $483.27 3.18% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 12.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. टेदर 5व्या नंबरला $1 स्टेबल कॉइन असल्यामुळे. रिपल XRP जे आहे 6व्या नंबरला $1.20 5.11% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 1.30% वाढलाय 7 दिवसांमध्ये. डोज कॉइन 7व्या नंबरवरती आहे $30.15 किंवा $0.3015 6.5% घसरलाय कालपासून आणि 8.5% घसरण झाली आहे 7 दिवसांमध्ये. 8व्या नंबरवरती USDC म्हणजे सर्कल कंपनीचा USD कॉइन जो स्टेबल कॉइन आहे $1 आहे. 9व्या नंबरवरती पोल्काडॉट $26.70 आहे. 4.24% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 9.96% म्हणजे जवळजवळ 3% वाढलाय 7 दिवसांनी. 10व्या नंबरवरती सोलाना आहे $75.03 आता मिळतोय, जवळजवळ 3% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 8.6% वाढलाय 7 दिवसांमध्ये. आपले टॉप 10 क्रिप्टो करन्सीज चेक करून झालेले आहेत. आपण वळू शकतो क्रिप्टो करन्सी जगतातल्या घडामोडी बघण्यासाठी जाऊ शकतो. सुरुवात करूया. पहिलीच मोठी न्यूज आहे कॅनडामधली जी एक बिटकॉइन मायनिंग कंपनी आहे तिच्याबद्दल. कॅनेडियन बिटकॉइन मायनर ब्लॉकस्ट्रीम जॉईन्स क्रिप्टो युनिकॉर्न्स विथ $3.2 बिलियन व्हॅल्युएशन. आता युनिकॉर्न म्हणजे काय तुम्हाला मी आधी पण एकदा सांगितलंय की स्टार्टअप कंपनीज जे असतात तर त्यांचं व्हॅल्युएशन जेव्हा $1 बिलियन म्हणजे 1,000 मिलियन डॉलर्सच्या पुढे जातं तेव्हा त्यांना म्हटलं जातं युनिकॉर्न स्टेटस यांनी अचीव्ह केलंय असं. तर ब्लॉकस्ट्रीमने आता रिसेंटलीच $210 मिलियन इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे. युके मधली एक प्रायव्हेट इक्विटी फर्म प्लस एक क्रिप्टो एक्सचेंजचा जो मेन ऑपरेटर आहे बिटफिनेक्स जे एक्सचेंज आहे खूप जुन्या काळातलं एक्सचेंज आहे आणि जसं आता बायनान्स फर्स्ट रँकला आहे तसं एकेकाळी बिटफिनेक्स फर्स्ट रँकला होतं. तर त्यांचे ऑपरेटर म्हणजे याची पेरेंट कंपनी बिटफिनेक्सची आणि युके मधली इक्विटी फर्म या दोघांनी मिळून ते $210 मिलियन इन्व्हेस्ट केलेले आहेत. तर आपण थोडंसं आणखीन बघू शकतो हवं तर की ब्लॉकस्ट्रीमला आणखीनही म्हटलं जातं की ब्लॉकस्ट्रीम चे जी कुठली टीम आहे किंवा मग ब्लॉकस्ट्रीम डायरेक्टली फंडिंग देतं किंवा मग सांभाळतं बिटकॉइन कोर डेव्हलपर्स जे आहेत त्यांनाही थोडंफार काही ना काही ब्लॉकस्ट्रीम कडून हेल्प केली जाते बऱ्याच वेळा असं पण म्हणतात. तर थोडक्यात काय की क्रिप्टोग्राफर आणि सायफरपंक मेन जो मनुष्य आहे ज्याने सुरुवात केली ब्लॉकस्ट्रीमची त्यांचं नाव आहे ॲडम बॅक. तर ॲडम बॅक हे म्हणजे बिटकॉइनच्या आधी जे काही इनोव्हेशन्स चालू होते बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले डिजिटल करन्सी लॉन्च करायचे तर त्यातलं एक प्रोजेक्ट ॲडम बॅकने केलेलं होतं. म्हणजे बिटकॉइनच्या पण आधीपासून ॲडम बॅक फेमस आहेत. सायफरपंक मुवमेंट की ज्याच्यातून सायफरपंक मुवमेंट प्लस क्रिप्टोग्राफी या दोन गोष्टींमधून किंवा दोन मुवमेंट्स मधून एकत्रितपणे प्लस ऑस्ट्रियन इकॉनॉमिक्स थिअरी म्हणतो आपण तर त्या अशा सगळ्या गोष्टींचं एकत्रितकरण करून मग बिटकॉइनचा जन्म झाला असं आपण म्हणू शकतो. तर हे जे लोक होते ॲडम बॅक सारखे हे आधीपासून क्रिप्टो करन्सी सारखं काहीतरी एक लॉन्च करण्याच्या प्रयत्नात होते पण त्या सगळ्या गोष्टींना बऱ्यापैकी काहीतरी सेंट्रल कोर होता त्यामुळे ते फेल झाल्या.
तरी सुद्धा हॅश कॅश वगैरे ज्या गोष्टी होत्या त्या बऱ्यापैकी इनोव्हेटिव्ह होत्या, पण तरी सुद्धा त्या टिकाव धरू नाही शकल्या, पण बिटकॉइन मात्र जगतोय अजूनही. तर त्यामुळे असं म्हटलं जातं की ब्लॉक स्ट्रीमचा डायरेक्टली संबंध आहे बिटकॉइन कोर डेव्हलपर्स जे आहेत त्यांच्याशी, कारण ऍडम बॅक हे त्याच्यामध्ये आहेत, प्लस बऱ्याचशा गोष्टी आणखीन आहेत. आता किती याच्यामध्ये तथ्य आहे हे तर आपण म्हणजे मी नक्की नाही सांगू शकत अजूनही, इतके वर्ष इथे असून सुद्धा. तरी मी याचा पाठपुरावा करेन आणि काही ना काही या बाबतीत एखादा स्पेशल एपिसोड घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. असो, तर कॅनडामधली ही बिटकॉइन मायनिंग कंपनी आहे ब्लॉक स्ट्रीम, असं त्यांनी एवढंच दाखवलेलं आहे. पण अर्थात त्यांचं बरेच आणखीन काही काही कामं आहेत. तर त्यांनी $210 मिलियन रेज केले आता, आणि त्याच्यामुळे त्यांचं व्हॅल्युएशन $1 बिलियन पुढे निघून गेलंय. डायरेक्टली व्हॅल्युएशन आता पोहोचलेलं आहे $3.2 बिलियन. आणि आता ते आणखीन मायनिंगला एक्सपांड करू शकतात, बरंच काही काही करू शकतात. त्यांना ऑल द बेस्ट. आपण पुढच्या न्यूजकडे वळूया. बिटकॉइन ट्रान्झॅक्शन स्टे लो डिस्पाइट प्राइस रॅली. तर मे महिन्यामध्ये जे काही प्राइस हायएस्ट पॉइंटला पोहोचली होती $64,000-65,000 आसपास, आणि भारतामध्ये 51-52 लाख रुपयांपर्यंत एक बिटकॉइन पोहोचला होता. तर त्याच्यानंतर जे ट्रान्झॅक्शन कमी होत गेले, रादर या इथे जे ट्रान्झॅक्शन कमी होत गेले ते खरं तर आता वाढतायत. ओके, हा भाग जर तुम्ही बघितलात तर इथे मे मध्ये ट्रान्झॅक्शन थोडेफार कमी होत गेले, मार्केट जसं खाली गेलं. पण इथून आता तुम्ही बघताय तर गेल्या 1-1.5 महिन्यापासून माझ्यामध्ये ट्रान्झॅक्शन वाढतायत. सो 2 लाख ट्रान्झॅक्शन पर डेच्या आसपास आपण पुन्हा एकदा पोहोचलेलो आहोत. आणि इथून पुढे आणखीन आणखीन ट्रान्झॅक्शन वाढतायत का वगैरे हे आता बघण्यासारखी गोष्ट आहे. प्राइस तर मात्र 40,000च्या वरती, म्हणजे 48-49-50,000 आसपास आता इथे पोहोचली आहे. सो यांनी इकडे प्राइस मांडली आहे, आणि याच्यावरतीच दुसरा ग्राफ मांडलेला आहे ट्रान्झॅक्शन पर डेचा. सो इथे 1.25 लाख ट्रान्झॅक्शन पर डे पर्यंत आपण गेलो होतो, म्हणजे बिटकॉइन पोहोचलं होतं, आणि तिथून आता जवळजवळ 2 लाख ट्रान्झॅक्शन पर डेला आलोय. आणि आता प्राइस मात्र जास्त वाढली आहे ऍज कम्पेअर्ड टू ट्रान्झॅक्शन पर डे, हेच त्यांचं म्हणणं आहे. पण माझ्या मते हे ट्रान्झॅक्शन पर डे जे आहे हा ग्रोथ होते आहे याची, आणि हे हळूहळू हळूहळू थोडंफार वाढणारच आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला बघायला मिळेल अशी कुठेतरी हाय, ज्यावेळी ट्रान्झॅक्शन हायच्या थोडंसं आधीच वाढतील आणि त्यानंतर परत ट्रान्झॅक्शन कमी होत जातील. सो थोडक्यात काय की लोक विकत घेऊन ते बाहेर काढणं बंद करतील, किंवा मग विकण्यासाठी सगळेजण आपापल्या एक्सचेंजेसला पाठवतील, त्यावेळी हा पीक पोहोचेल. राईट. सो लोक आधीच पाठवून ठेवतात एक्सचेंजला, आणि मग जेव्हा त्यांना वाटतं की आता टॉपला पोहोचलेलो आहोत त्यावेळी ते विकायला सुरुवात करतात. सो बघण्यासारखी गोष्ट आहे. कधी ट्रान्झॅक्शन पर डे आपण रेग्युलरली जर चेक केलं तर खरंच चांगलं मेट्रिक आहे अभ्यास करण्यासाठी. पुढची बातमी. युरोप प्रिपेअर्स फॉर द फर्स्ट बिटकॉइन फ्युचर्स लॉन्च अमिड US ETF स्टेलमेट. तर थोडक्यात त्यांचं म्हणणं काय आहे की अमेरिकेमध्ये अजून एकही बिटकॉइनचं ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड अजूनही त्यांनी अलाउ केलेला नाही, परमिशन दिलेली नाही. पण युरोपमध्ये मात्र आता पहिलं ETF लॉन्च होतंय. रादर इट इज नॉट एक्झॅक्टली अन ETF, इट इज बिटकॉइन ETN फ्युचर्स प्रोडक्ट. सो एक्सचेंज ट्रेडेड नोट, आणि हे आपलं ऑलरेडी बघून झालेलं आहे. अराउंड 3-4 दिवसांपूर्वी आपण ही न्यूज दुसऱ्या कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवरती कव्हर केलेली होती बऱ्यापैकी डेप्थ मध्ये. सो आपण पुढच्या न्यूजकडे वळूया. रादर काय असतं की वीकेंडला, म्हणजे शनिवार रविवारच्या नंतर जे 1-2 दिवस येतात त्याच्यामध्ये काही काही न्यूज थोड्याशा रिपीट झाल्यासारख्या मला वाटतात कधी कधी. पण ठीक आहे, आपण पुढच्या न्यूजकडे बोलूया. स्विस B2B बँक इनकोर लॉन्चेस न्यू टोकनायझेशन टूल युझिंग टेझोस. तर टेझोस नावाची एक वेगळी ब्लॉकचेन आहे, आणि ही जी बँक आहे इनकोर नावाची, तर आय थिंक हे व्हिएनामध्ये रजिस्टर्ड आहेत. व्हिएना म्हणजे ऑस्ट्रियाची राजधानी, आणि तिथून ते ऑपरेट करतात. तर त्यांनी आता नवीन एक टोकनायझेशन टूल लॉन्च केलेला आहे टेझोसचा वापर करून. तर टेझोसच्या ब्लॉकचेनचा वापर करून तुम्ही नवीन टोकन्स इश्यू करू शकतात नॉर्मली, जसं इथिरियमचा वापर करून करू शकतो, वेव्हचा वापर करून आपण नवीन टोकन्स लॉन्च करू शकतो, स्टेलरच्या ब्लॉकचेनवरतून पण नवीन टोकन्स लॉन्च करू शकतो. त्यांनी टेझोसचा वापर करून त्यांनी असं एक टूल तयार केलंय की जे टूल तुम्ही वापरलं तर इझिली तुम्हाला नवीन टोकन्स इश्यू करता येतात. सो एक चांगली डेव्हलपमेंट आहे की एक बँक टोकनायझेशन साठी काम करते. पण ही वाईट गोष्ट आहे की ही स्वित्झर्लंड मधली बँक आहे. ज्या दिवशी ही बँक भारतातली किंवा मग इतर डेव्हलपिंग कंट्रीज मधली असेल त्या दिवशी आपण म्हणू शकतो की क्रिप्टोकरन्सीला ऍक्च्युअली अडॉप्शन मिळालेलं आहे आणि मेन स्ट्रीमच्या दिशेने आपण पोहोचतोय. पुढच्या बातमीकडे वळू. जॅपनीज फायनान्शियल रेग्युलेटर कन्सिडर्स इम्पोजिंग स्ट्रिक्टर क्रिप्टो रूल्स. तर इतकं हे
म्हणजे गंमत जम्मत किंवा मग काय म्हणणार की त्याला काही शब्द सुचत नाहीये मला, पण मूर्खपणा म्हणू शकतो किंवा मग गंमत जम्मतही म्हणू शकतो. कारण जे रेग्युलेटरचे हेड होते जपानमधले, त्यांनी आता अराउंड एक 20-25 दिवसांपूर्वी म्हटलं होतं की जपानमध्ये एक्सचेंज चालवणं म्हणजे अतिशय कठीण गोष्ट आहे, क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज चालवणं. हे कोण सांगतंय? रेग्युलेटर स्वतः सांगतोय. कारण काय की त्यांनी इतके भयंकर रूल तिथे ऑलरेडी लावलेले आहेत. एक गोष्ट चांगली आहे की त्यांनी लिटरली त्याला करन्सीचा दर्जा दिलेला आहे क्रिप्टो करन्सीजला, आणि पेमेंट सिस्टीम म्हणून तुम्ही बिंदास्त वापरा असं सांगितलेलं आहे. सो तुम्ही जपानमध्ये फिरत असाल तर तुम्ही बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे बिटकॉइन, लाईटकॉइन, इथिरियम वगैरे हे सगळे वापरू शकता ऍज अ पेमेंट म्हणून कुठल्याही दुकानात, कुठल्याही बिझनेसमॅनकडे. तर ती एक गोष्ट चांगली आहे. पण तिथे एक्सचेंज चालवण्यासाठी जे काही भयंकर रूल्स आहेत की XYZ अमाऊंट ऑफ फंड्स तुमच्याकडे असले पाहिजेत, मग तुमचे असे शेअर होल्डर पाहिजे, तुमचं तसं पाहिजे, तुमची टेक्निकल टीम अशी पाहिजे, तुम्हाला इतके रेकॉर्ड्स ठेवायला लागतील वगैरे, या बेसिक गोष्टी आहेत. पण त्याच्यामध्ये जे फंडिंगचं रिक्वायरमेंट आहे की इतके फंड्स तुम्हाला आधी जमा करायचे आणि मग तुम्हाला आम्ही विचार करू की लायसन्स द्यायचं की नाही. तर हा जो प्रकार आहे हा ऍक्च्युली बँकिंग मधला प्रकार आहे. तुम्हाला एखादी बँक सुरू करायची तर तुम्हाला RBI कडे जायला लागेल, त्यांचे पाय पकडायला लागतील की बाबा आम्ही किती, तुमचं मिनिमम किती आहे, ओके 10,000 करोड, व्हॉट एव्हर जी अमाऊंट आहे ती आम्ही तुम्हाला पाठवतो, आता तुमच्याकडे डिपॉझिट म्हणून ठेवतो, मग आम्हाला द्याल का तुम्ही लायसन्स, असं आहे. म्हणजे सगळं ते थोडक्यात काय रेग्युलेशन म्हणजे काय की एक एंट्री नॉर्मल माणूस तिथे त्या बिझनेसमध्ये करू शकला नाही पाहिजे यासाठी लावलेलं एक अडथळ्यासारखी गोष्ट आहे. सो जपानमध्ये एक्सचेंज सुरू करायचं म्हटलं तर तुम्हाला मोठमोठ्या फंडिंग रिक्वायरमेंट आल्या, डॉक्युमेंटेशन आलं, सगळ्या गोष्टी आल्या. सो त्या गोष्टी नॉर्मल माणूस किंवा एखादी छोटी मोठी कंपनी ते करू शकत नाही. जसं बँक लॉन्च करायची म्हटली भारतात किंवा कुठेही जगात, तर ती साधी गोष्ट नाहीये. त्यासाठी तुम्हाला खूप मोठी टीम लागेल, बऱ्याच काही काही गोष्टी लागतील. जसं शेअर मार्केटवरती जाऊन तुम्ही विचार केला की चला आपण IPO करूया बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला किंवा मग नॅशनल स्टॉक एक्सचेंजला, आपल्या भारतातल्या NSE ला, तर तुम्हाला म्हणजे अंदाज जरी काढलात तुम्ही, आता गुगल सर्च करून चेक करा की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला IPO करण्यासाठी किती खर्च येतो, ओके. आणि त्यानंतर मग तुम्ही बसून डोकं लावा की समजा ICO करायचं म्हटलं क्रिप्टो करन्सीचा वापरून, इनिशियल कॉइन ऑफरिंग, तर किती खर्च येईल, ओके. आणि मग ते गणित मांडा आणि मग विचार करा की स्टार्टअप काय करेल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कडे जाईल की दुसरीकडे कुठेतरी रजिस्टर करून एखाद्या एक्सचेंज वरतून IEO करेल, इनिशियल एक्सचेंज ऑफरिंग करेल, किंवा मग ICO करेल स्वतःच्या वेबसाईटवरती, इनिशियल कॉइन ऑफरिंग, किंवा मग एखाद्या डेक्स वरतून, डिसेंट्रलाइज एक्सचेंजेस वरतून करतील इनिशियल डेक्स ऑफरिंग. या गोष्टींना किती फी लागते किंवा मग किती खर्च येतो, किती मोठी टीम लागते, हे चेक करा क्रिप्टो मधल्या. आणि नंतर चेक करा की जे जुने स्टॉक मार्केट्स आहेत, एस्टॅब्लिश्ड जायंट्स आहेत किंवा मग नॉर्मल मेन स्ट्रीम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, तर त्यांच्या थ्रू जर आपण या गोष्टी म्हणजे फंड रेझिंग जे म्हणतो आपण, तर IPO करायचं म्हटलं तर किती खर्च येईल, किती करोडो रुपये खर्च येतो, हे एकदा चेक करून बघा. म्हणजे मग तुम्हाला कळेल की रेग्युलेशन म्हणजे काय. असो, तर हे माझे थॉट्स आहेत, मॅन्डेटरी नाही की हे सत्य असतील. तुम्ही स्वतः पडताळणी करा आणि मग ठरवा. सो जपानमध्ये ऑलरेडी गंमत अशी होती की त्यांच्या रेग्युलेटरचे जे हेड आहेत ते म्हणाले होते की इथे ऑपरेट करणं कठीण आहे, आणि ते आता आणखीन स्ट्रिक्ट रूल आणतायत. म्हणजे ते नॉर्मल एक्सचेंजेसला, समजा त्यांच्याकडे आता 15 एक्सचेंज असतील तर त्यांना ते 15 एक्सचेंज सुद्धा नकोशी झाले, स्ट्रिक्ट रूल्स आणतील आणि 15चे ते 4-5 करतील, असं काहीतरी होईल. किंवा मग थोडक्यात ज्यांची मिली भगत असेल सेंट्रलाइज्ड एंटिटीज बरोबर, जसं UK मध्ये बायनान्सला चिरडलं गेलं लिटरली, सगळ्या जवळजवळ 4 ते 5 बँकांनी त्यांचे ट्रान्झॅक्शन थांबवून टाकले, आणि नंतर मग शेवटी विजाने तिथे क्रिप्टो करन्सीचा बिझनेस लॉन्च केला UKच्या कस्टमर्ससाठी. सो असंच काहीतरी जपानमध्ये पण चित्र निघेल, मे बी मास्टर कार्ड, विजा किंवा कोणीतरी एखादी कंपनी. आता माझं कोणाशी यांच्याशी काही पंगे नाहीये, त्यांच्याबद्दल काही वाईट मतं नाहीयेत, पण हे असं होतंय म्हणून हे नावं तोंडात येतात. असो, पुढच्या बातमीकडे वळूया. बिटकॉइन स्ट्रगल्स ऍट रेजिस्टन्स, सपोर्ट नियर $48,000. तर आपल्याला माहिती होतं की $50,000 ते $52-53,000 हा एक कठीण पल्ला असणार आहे बिटकॉइनसाठी. सो तो 50,000च्या आसपास जाऊन खाली घसरलाय. आता खाली किती घसरेल, तर स्ट्रॉंग सपोर्ट आहे $48,000ला. $48,000च्या खाली गेला तर मग पुढे आय थिंक $42,000-43,000च्या आसपास थांबेल घसरण. पण मला वाटत नाही की आता आपण एवढ्या खालच्या लेवलला जाऊ. हे 48 वरतून पंप होऊ शकतो पुन्हा एकदा. आता बघितलं तर 48,600 आहे. सो 48ला ऑलरेडी म्हणजे टच केलेलं नाहीच आहे त्यांनी. तरी थोडासा वेळ लागू शकतो अपवर्ड मोमेंटमला, पण काही सांगता येत नाही. 2-4 चांगल्या बातम्या आल्या आणि
एखाद दोन व्हेल्सने जर नवीन क्वांटिटी परचेस करायला सुरुवात केली मोठ्या जायंट्सने, जसं आता पुढच्या न्यूज येत आहेत की काही जायंट्सने आता रिसेंटली विकत घेतलेले आहेत बिटकॉइन, सो आणखीन पण घेऊ शकतात. बघू पुढे काय होतं ते. डिफाय अडॉप्शन इज स्टील फार फ्रॉम मेन स्ट्रीम. आणि हे कोणाचं म्हणणं आहे? चेन अनालिसिस. चेन अनालिसिस ही जी कंपनी आहे, आपलं बऱ्यापैकी बोलणं झालेलं आहे चेन अनालिसिससाठी, की ती कंपनी ब्लॉकचेनवरचे वेगवेगळ्या ब्लॉकचेनवरचा डेटा अनालाइज करते आणि त्याला प्रॉपर इन्फॉर्मेशन मध्ये कन्वर्ट करते आणि ऍक्शनेबल कंटेंट, आपण ज्याला ऍक्शनेबल इन्फॉर्मेशन किंवा मग डेटा म्हणजे काय, नुसतं गोळा झालेला डेटा असतो आपण म्हणतो, त्यामध्ये काही अर्थ काढणं कठीण असतं. तर त्याच्यामधून अर्थपूर्ण माहिती तयार करणं म्हणजे माहिती आणि त्याचा वापर करू शकणारी गोष्ट, तर याच्यामध्ये फरक आहे, राईट? तर तेच डेटा आणि इन्फॉर्मेशन याच्यामध्ये जो फरक आहे, तर ते काम चेन अनालिसिस ही कंपनी करते. तर त्यांचं आता असं म्हणणं आहे की डीफाय म्हणजे डिसेंट्रलाइज फायनान्स हे आपल्याला ऑलरेडी असं वाटतंय की खूप वाढलंय, भरपूर मोठं झालेलं आहे. जवळजवळ $160 बिलियन ट्रान्झॅक्शन पोहोचलेले आहेत 1 वर्षाच्या आत. ओके, पूर्वी किती होते? $5 बिलियन ट्रान्झॅक्शन होते, तिथून आपण पोहोचलो $160 बिलियन. पण त्यांचं असं म्हणणं आहे की हे काहीच नाहीये, अजून अडॉप्शन झालेलंच नाही, अजून बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावरती अडॉप्शन होईल डिफायचं. तुम्ही वाट बघा. फक्त कसं आहे की डिफाय मध्ये आता मध्यंतरी $600 मिलियन हॅक झालंय. त्याच्या आधी एक हॅक झालं होतं, आय थिंक काहीतरी ते $90 मिलियन झालं होतं. सो या गोष्टींवरतून डिफाय कंपनीजने थोडासा अभ्यास करून आपले प्रोडक्ट्स जे आहेत ते प्रॉपरली टेस्टिंग करून घ्यावेत. व्हाईट हॅट हॅकर्सला इन्व्हाइट करावं आणि सगळं टेस्टिंग नीट पद्धतशीरपणे करून घ्यावं आणि त्यानंतरच ते रिलीज करावे किंवा मग मोठमोठे बाउंटी प्रोग्राम ठेवावेत, जेणेकरून लोकांचे पैसे जे काही आहेत, म्हणजे लोकांचे क्रिप्टो जे आहेत, ते कधी हॅक होऊन त्याच्यामधून काही लॉसेस नको व्हायला, राईट? आणि जसजसे लॉसेस होत जातील लोकांना, तसतसे रेग्युलेटर्सचे कान आणखीन उभे होत जातील, बरोबर? सो त्यांनी थोडी काळजी घ्यावी. चल बघा, आता मी म्हटलं होतं की मोठमोठे जायंट्स म्हणजे व्हेल्स मी म्हटलं होतं, तर व्हेल तर स्वतःचं आयडेंटिटी कधी सांगणार नाही की बाबा मी व्हेल आहे, माझ्याकडे 2 लाख बिटकॉइन आहेत किंवा माझ्याकडे 10 लाख बिटकॉइन आहेत किंवा माझ्याकडे 10,000 बिटकॉइन आहेत, राईट? पण ज्या रजिस्टर्ड कंपनीज आहेत, जसं मायक्रो स्ट्रॅटेजी, त्यांना डिक्लेअर करावं लागतं की हे काय डिसिजन घेत आहेत, काय करतायत, कधी करणार आहेत वगैरे, किंवा ऍटलिस्ट करून झाल्यावरती तरी त्यांना डिक्लेअर करावंच लागतं. तर सेलर हा माणूस आहे, सेलर हे आडनाव आहे, मायकल सेलर त्या माणसाचं नाव आहे, इथे खाली फोटो आहे. ओके, सो मायकल सेलरने काय केलेलं आहे, आता पुन्हा एकदा त्यांची कंपनी आहे मायक्रो स्ट्रॅटेजी, त्यांनी $177 मिलियन बिटकॉइन पुन्हा एकदा विकत घेतलेत. ओके, आणि हे रेग्युलर बेसिसवरती विकत घेत आहेत. आत्ता त्यांचं पोर्टफोलिओ बघाल तर त्याच्यामध्ये 1,08,992 बिटकॉइन आहेत. आणि याच्यावरती आता त्यांनी किती विकत घेतले? आय थिंक काहीतरी 3,907 बिटकॉइन आत्ता विकत घेतलेत $45,000 रेटला, $45,294. म्हणजे हे त्यांना विकत घेऊन 4-5-6 दिवस झालेले असतील ऍटलिस्ट. आणि ओव्हरऑल त्यांच्याकडे जे आहेत 1,08,992 बिटकॉइन, ते विकत घेण्यासाठी त्यांनी टोटल खर्च केलेला आहे जवळजवळ $3 बिलियन. ओके, सो $3 बिलियन ओव्हरऑल त्यांनी खर्च केलाय. आणि त्याच्यानुसार जर ऍव्हरेज परचेस प्राइस काढली त्यांची, तर ती $26,769 होते. म्हणजे आता बघितलं तर ऑलरेडी ते डबल मुनाफ्यामध्ये आहेत, कारण 26,700च्या रेटने विकत घेतलेत आणि आपण 50,000च्या आसपास होतो, किंवा मग आता असंही मला असं वाटतं $50,000-60,000 तर एक नॉर्मल प्राइस होऊन जाईल बिटकॉइनची. पण बघू पुढे काय होतं ते, कारण आपण स्वप्नांमध्ये जगण्यापेक्षा रिअल प्राइस बघूया. रिअल प्राइस आता आहे 48,600. सो त्यानुसारच आपण डिस्कशन सुद्धा केलं पाहिजे असं वाटतंय. नेक्स्ट बातमी आहे की वाय कॉम्बिनेटर आणि ड्रॅगन फ्लाय बॅक सीड राऊंड फॉर क्रिप्टो ट्रेडिंग डॅशबोर्ड हेजहॉग. हेजहॉग नावाचं एक ऍप आहे, त्यांचे एक 5-7 हजार कस्टमर्स आहेत अंदाजे. फ्री ऍप आहे अजून तरी. तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा क्रिप्टो पोर्टफोलिओ व्हिज्युअलाइज करून बघू शकता की काय, किती, कसं ग्रोथ झालीये, कसं लॉसेस झाले, काय झालंय. वाय कॉम्बिनेटर हा इन्व्हेस्टर आहे, प्लस म्हणजे ते स्टार्टअप्सला पुढे नेण्याच्या मागे काम करतात, कसं करता येईल. ड्रॅगन फ्लाय हे दोघांनी मिळून त्यांच्यामध्ये काहीतरी $1.6 मिलियन फंडिंग दिलेलं आहे आणि आता ते पुढे आणखीन डेव्हलपमेंट करतील, कसं करता येईल, काय करता येईल. आणि त्यांचा प्लॅन आहे की युजर्स कडून फी नाही घ्यायची, आपण युजर्सला ज्या एक्सचेंजेस पर्यंत नेऊन पोहोचवू, तर त्यावेळी जर त्यांनी काही तिथे जाऊन विकत घेतलं तर त्याच्यामधून आपण काहीतरी फी गोळा करू, असं त्यांचं म्हणणं. सो चांगला बिझनेस प्लॅन आहे, पुढे बघू काय होतं ते. मजेशीर बातमी आहे, ऐका. US मेयर सेज
Bitcoin will keep rising as the Fed continues printing more dollars. फेड म्हणजे काय? त्यांचं फेडरल रिझर्व्ह म्हणजे त्यांची सेंट्रल बँक. युएस मेयर म्हणजे काय? देशाचे मेयर नसतात, पण युएस मधल्या एका स्टेटचे रादर एका शहराचे मेयर आपण म्हणू शकतो. जॅक्सन नावाचं शहर आहे, टेनेसी नावाचं राज्य आहे तिथलं, त्यांचं नाव आहे या साहेबांचं मेयर स्कॉट कॉंगर. त्यांनी लिटरली सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपली सेंट्रल बँक पैसे छापते आहे, नॅशनल करन्सी त्यांची डॉलर आहे, तर ते डॉलर आहे राईट. तर आपली सेंट्रल बँक जोपर्यंत नॅशनल करन्सी छापत राहते, तर छापतच राहतात. ओके, त्यांना काही लिमिटेशन नाहीये, ते हवे तेवढे छापू शकतात, हवं तसं काय जे असेल ते करू शकतात. तर ते कंटिन्युअसली छापतायत, त्यामुळे बिटकॉइनची प्राइस वाढतच जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे, आणि ते करेक्ट आहे, मोठ्या प्रमाणावरती करेक्ट आहे. असो, ॲज द फेड्स कंटिन्यू टू प्रिंट मोर USD, दिस चार्ट विल कंटिन्यू टू राईज. बिटकॉइन कुड बी द प्रेझेंट बट is definitely the future monetary system, and after 21 million Bitcoin there isn't anymore. So limitation काय आहे? तर त्यांचं म्हणणं काय की as the Fed continue to print more USD, फेडरल रिझर्व्ह त्यांची सेंट्रल बँक जसजसं डॉलर प्रिंट करत जाते आहे, तो जो चार्ट आहे बिटकॉइनच्या प्राइसचा तो वाढतच जाणार आहे. पुढचं स्टेटमेंट काय? बिटकॉइन कुड बी द प्रेझेंट. बिटकॉइन आत्ताच आपली मॉनिटरी सिस्टीम मधला महत्वाचा भाग असायला पाहिजे होता, तर होऊ शकला असता. असो, पण इट इज डेफिनेटली द फ्युचर मॉनिटरी सिस्टीम. तो फ्युचरची मॉनिटरी सिस्टीम जी असेल ती मे बी बिटकॉइन वरती बेस्ड असेल असं मी म्हणतोय, पण हे म्हणताय डेफिनेटली फ्युचर मॉनिटरी सिस्टीम आहे. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा काय? आफ्टर 21 मिलियन म्हणजे 2,10,00,000 बिटकॉइन जेव्हा तयार झाले, देअर इजंट एनीमोर. सो जगात कधीही फायनलिटीमध्ये 2,10,00,000 बिटकॉइनच असणार आहेत, त्यापेक्षा जास्त अर्धा पाऊंड प्रिंट होणार नाही, रादर मिंट होणार नाही किंवा माइन करता येणार नाही. सो लिमिटेशन काय आहे? क्वांटिटीची. 2,10,00,000 बिटकॉइन बनणार आहेत सगळं मिळून. आत्ता किती तयार आहेत? ऑलरेडी 1,87,96,037 बिटकॉइन आत्ता सप्लाय मध्ये टोटल आहेत. टोटल किती बनणार आहेत हे बघा इथे, 21 मिलियन राईट. सो 2,10,00,000 वरती काही तयार होणार नाही. त्यातलं ऑलरेडी 1,87,00,000 म्हणजे 89% ऑलरेडी सप्लाय मध्ये आहेत. सो आता किती उरलेत? हार्डली राईट 10.5% फक्त बाकी आहेत. आणि त्यासाठी सगळ्या कंपन्या, या ब्लॉकस्ट्रीम सारख्या कंपन्या कुठे गेली? या सगळ्या अशा महाप्रचंड कंपन्या, 3-3, 4-4 बिलियन डॉलर व्हॅल्युएशन असलेल्या कंपन्या सगळ्या त्या रेसमध्ये आहेत, हे उरलेले 10.5% बिटकॉइन कमवण्यासाठी, रादर माइन करण्यासाठी. पुढच्या बातमीकडे होऊया. म्हणून यांचं एवढं विश्वास आहे सगळ्या लोकांचा की जर एवढे मोठे मोठे लोक जर याच्याबद्दल चांगलं बोलताय, काहीतरी तर मुद्दा असेल. ओके, विकत नका घेऊ, अभ्यास करा आणि आयुष्य पुढे घेऊन जा. ऍटलिस्ट करिअर वाईज विचार करा. कारण तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर असाल तरी तुम्ही या डोमेनमध्ये एंट्री करू शकता. तुम्ही समजा एखाद्या कंपनीचे मालक असाल तरी तुम्ही या डोमेनमध्ये येऊन काहीतरी स्पेशल करू शकता. तुमचा प्रिंटिंगचा व्यवसाय असेल तरी याच्यामध्ये येऊन काहीतरी प्रिंटिंगसाठी कामं शोधू शकता. क्रिएटिव्ह आर्ट्समध्ये असाल तर क्रिएटिव्ह आर्ट्सला तुम्ही डिजिटलमध्ये कन्वर्ट करून NFT इश्यू करू शकता. एक नाही दोन. CA असाल तरी काम करू शकता, कंपनी सेक्रेटरी असाल तरी काम करू शकता, लॉयर असाल तरी या डोमेनमध्ये काम करू शकता, प्रोजेक्ट मॅनेजर असाल तरी या डोमेनमध्ये काम करू शकता. जवळजवळ सगळे डोमेन्स जे आहेत ते टच होणार. स्मार्ट सिटीजमध्ये असाल तरी याच्यामध्ये काम करू शकता. सो ओव्हरऑल सगळ्या डोमेन्सला टच करणारं असं एक सगळ्यात इनोव्हेटिव्ह डोमेन म्हणजे क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे. ऍटलिस्ट अभ्यास करा माझ्याबरोबर. पब्लिशिंग प्लॅटफॉर्म सबस्टॅक टू ऍक्सेप्ट ऑन चेन, याला कॉमाला आपण अँड पकडूया, अँड लाइटनिंग नेटवर्क बिटकॉइन पेमेंट्स वाया ओपन नोड. तो ओपन नोड नावाचा प्लॅटफॉर्म आहे, त्याचा वापर करून सबस्टॅक नावाचा जो एक दुसरा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती कंटेंट पब्लिश करता येतं, तर ते ऑन चेन म्हणजे बिटकॉइनच्या ब्लॉकचेन वरतून येणारे बिटकॉइन प्लस सेकंडरी नेटवर्क लाइटनिंग नेटवर्क वरून येणारे बिटकॉइन पेमेंट्स, हे दोन्ही ते आता ऍक्सेप्ट करायला सुरुवात करतायत. कारण त्यांना असं वाटतं की आपल्या युजर्सला आपल्या प्लॅटफॉर्मवरती पब्लिश करणाऱ्या लोकांना जर गरज असेल या टाईपच्या पेमेंटची तर काय ऍक्सेप्ट करू नये. आणि चांगली डेव्हलपमेंट आहे. पुढच्या न्यूजकडे बोलूया. क्रिप्टो इन्फर्नो म्हणजे धगधगती आग क्रिप्टोकरन्सी मधली. काय? द इथिरियम नेटवर्क हॅज बर्न ओव्हर $230 million इन इथर इन 17 days. सो जवळजवळ 17 दिवस झालेले आहेत इथिरियम मध्ये लंडन हार्ड फोर्क होऊन, आणि त्याच्यामध्ये एक बारीक त्यांनी बदल केला होता
की जी कम्प्लीट एका एका ब्लॉकमध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन, प्रत्येक ट्रान्झॅक्शनला अटॅच गॅस फी आहे, राईट. तर ती गॅस फी मायनर्सकडे जात होती, तर ती मायनर्सकडे न जाता ती बर्न होते. म्हणजे ते इथिरियम जे असतात फीवाले ते डिस्ट्रॉय होतात. आणि त्याच्यामुळे 17 दिवसांमध्ये $230 मिलियन इथिरियम ऑलरेडी डिस्ट्रॉय झाले. तर किती झाले टोटल? 73,784 इथिरियम बर्न झालेले आहेत. आणि याला म्हणतात इथिरियम 1559 अपडेट, इथिरियम इम्प्रुव्हमेंट प्रपोजल, EIP 1559 याचं नाव होतं. आणि त्याच्या अंडर हेच होतं की त्या बारीक फीज ज्या आहेत त्या आपण डिलीट करूया, रादर डिस्ट्रॉय करूया, किंवा त्याला बर्न म्हणतात क्रिप्टोकरन्सी. म्हणजे बर्न होऊन काय होणार की जो टोटल सप्लाय जो आहे इथिरियमचा त्यातून थोडं कमी होत जाणार, कारण या गॅस फीज किंवा ट्रान्झॅक्शन फीज ज्या आहेत ते डिस्ट्रॉय होत आहेत त्यामुळे. सो ही चांगली डेव्हलपमेंट होतीये. इथिरियम चांगला ग्रोथ होऊ शकतो या गोष्टीमुळे, कारण इथिरियमला पण सप्लायला लिमिटेशन नव्हतं आतापर्यंत. इथे बघा, इथे जसं दिलंय की याला मॅक्झिमम सप्लाय बिटकॉइनला 21 मिलियन म्हणजे 2,10,00,000 आहे. इथिरियमला असं काहीही मेन्शन केलेलं नाहीये. बघा इथे काही नाहीये. सो अनलिमिटेड सप्लाय असलेला एक कॉइन म्हणजे इथिरियम आहे. जसं तुम्ही लोक डोज कॉइनला नावं ठेवतात ना की डोज कॉइनला अनलिमिटेड सप्लाय आहे, हे बघा BNB ला पण अनलिमिटेड सप्लाय आहे, राईट. नंतर काय, टेदरला पण अनलिमिटेड सप्लाय आहे, डोज कॉइनला पण अनलिमिटेड सप्लाय आहे, USDC ला पण अनलिमिटेड सप्लाय आहे, डॉटला पण अनलिमिटेड सप्लाय, पोल्का डॉट, सोलानाला पण अनलिमिटेड सप्लाय आहे. मग हे सगळं असताना तुम्ही फक्त बिटकॉइनला किंवा फक्त डोज कॉइनलाच का नाव ठेवता, राईट. सो असे बरेचसे डिस्कशन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण खूप डीप मध्ये जाऊन बोलू शकतो. आणि माझा प्रयत्न असतो, जरी गाडी थोडीशी इकडे तिकडे डेव्हिएट झाली तरी मी ती होऊ देतो अधूनमधून, त्यामुळे आपले एपिसोड थोडे मोठे मोठे होतात. असो, तर 17 दिवसात बऱ्यापैकी क्वांटिटी डिलीट झालेली आहे, डिस्ट्रॉय झाली आहे किंवा बर्न झालेली आहे इथिरियमची. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये चांगली ग्रोथ होण्याची अपेक्षा आहे लोकांना. बघू पुढे काय होतं. साल्वाडोरियन प्रेसिडेंट नईब बुकेले प्रॉमिसेस बिटकॉइन लॉ वोंट बी फोर्स्ड ऑन सिटीजन्स. तर आता आधी फायनान्शियल मिनिस्टर, ज्यांचे फायनान्स मिनिस्टर होते, त्यांनी पण सांगितलं होतं की ऑप्शनल आहे बिटकॉइन वापरणं. आता त्यांच्या प्रेसिडेंटने पण सांगितलं की आम्ही कोणालाही फोर्स नाही करत आहे की आम्ही दिलेली ऍप वापरा किंवा आम्ही रिलीज केलेली ऍप वापरा बिटकॉइनची, किंवा बिटकॉइन मध्येच पेमेंट करा. तो एक ऑप्शन आहे. तुम्ही तुमची लोकल करन्सी वापरा किंवा बिटकॉइन मध्ये पेमेंट करा, दोन्हीही वापरू शकता. चांगल्या प्रकारे त्यांनी स्वतःहून, रादर त्यांना मध्ये येऊन सांगावं लागलं, हीच मोठी गोष्ट आहे. आजच्या एपिसोडला मी थांबवण्याच्या पूर्वी एकदा फक्त coinmarketcap.com रिफ्रेश करतो आणि तुम्हाला सांगतो की 24 ऑगस्ट 2021 ला संध्याकाळी रात्री 7:54 बिटकॉइन होता $48,595. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा नक्की भेटूया. क्रिप्टोकरन्सी जगतातल्या सगळ्या घडामोडी चेक करूया आणि मार्केटचा पण आढावा घेऊया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड ऑडिओ. बाय गाईज.